बनवतेस? आज मी बनवते पालकाची रेसिपी. पालक? अगं नको ना. हा, मला माहिती आहे तुला पालक आवडत नाही, पण मी ही रेसिपी जर बनवली तर तुला पालक नक्की आवडेल. इथं मी पालकची एक पेंडी घेतली होती, त्याच्यातली निम्मी मी पेंडी घेतलेली आहे. जास्त काड्या घेतल्या नाहीत, पानं घेतलेली आहेत. तर आपल्याला जेवढी बारीक चिरता येईल ना तेवढी आपण बारीक चिरून घेऊया. मी बेसन पीठ 1 वाटी घेतलेली, गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेली, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर याच्यात आपण सगळा चिरलेला पालक घालूया. एक चमचा धना जिरा पावडर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ. तुम्ही हे पीठ कमी जास्त करू शकता. अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी हळद घेतलेली आहे. अर्धा चमचा लाल तिखट आणि इथं 4 हिरवी मिरची, थोडंसं आलं, 1 चमचा जिरं आणि 5-6 लसूण पाकळ्या हे बारीक केलेलं आहे. आणि पावशेर पनीर होतं, मी त्यातलं अर्ध पनीर घेतलेलं आहे. पावशेरमधलं अर्ध वापरलेलं आहे. बारीक करून घेतलेले पनीर आणि त्याच्यात आपण 1 चमचा तेल. तर आता हे मिक्स करूया आणि पाणी लागलं तर थोडंसं वापरूया, पण आधी मिक्स करून घेते मी. तर आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडं पाणी घालून आपण मऊ असं जरा पीठ मळून घेऊया. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण आपल्याला मळायचं नाही आहे. तर आता पीठ मळून झालेलं आहे. तर आता आपण हाताला थोडंसं तेल लावूया किंवा पाणी लावा चिकटत असेल तर. आणि थोडंसं असं पीठ घ्यायचं. याचे आपल्याला मुठ्या बनवायचे, मुटके बनवायचे. या साईजचे आपण बनवून घेणार आहे. असे आपण बनवून घेऊया. तर आपल्या मुठ्या बनवून झालेल्या आहेत. तुम्ही तेल लावून मुठ्या बनवू शकता, कारण का बेसनामुळे हाताला चिकटतं. तर आता आपण उकडायला घेऊया. तर स्टीमरला आपण तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यात आपण आता ह्या मुठ्या ठेवून देऊया. एका वेळी ठेवल्या तरी चालतील, पण जास्त ठेवायचे नाहीत. आपण आता उकडून घेणार आहे. तुम्ही चाळणीत पण उकडू शकता. खाली पातेल्यात पाणी ठेवून वरती चाळण ठेवून चाळणीमध्ये उकडू शकता. तर आता मी सगळं हे ठेवून घेते. तर आता आपण उकडायला ठेवलेलं आहे. 20 ते 25 मिनिटं आपण उकडून घेऊया. झाकण ठेवूया किंवा उकडेपर्यंत वाट बघूया. मध्यम गॅसवरती उकडून घेऊया. तर आता 20 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. चिकटत नाहीत हाताला, छान असे उकडून झालेले आहेत. तर कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यात कढीपत्ता, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी, थोडंसं हिंग, थोडंसं लाल तिखट चवीनुसार तुम्ही घेऊ शकता, 1 चमचा पांढरे तीळ, चवीनुसार मीठ. तर गॅस आपण बारीक करूया. आता आपल्या ह्या मुठ्या टाकूया. छान अशा आपण परतून घेऊया. तुम्ही या तळून पण घेऊ शकता. टोमॅटो सॉस किंवा असंही खाऊ शकता किंवा हिरवी चटणी बरोबर खाऊ शकता. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर. आता आपण काढून घेऊया. पालक पनीरच्या मुठ्या तयार आहेत. तर छान अशा आपल्या पालक पनीरच्या मुठ्या तयार झाल्या, तुम्ही बघू शकता मस्तपैकी. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं ते. थँक्यू.